आता या प्रश्नानंतर आपल्या खेळात अजून 2 नियमांची भर पडणार आहे. एक -10 म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील. आणि दुसरा नियम, सलग 2 प्रश्नांची उत्तरं जर चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच थांबवावा लागेल. तेव्हा जरा विचारपूर्वक खेळा. होऊन जाऊ द्या प्रश्न पुढचा. पति पत्नी और वो या चित्रपटात संजीव कुमार पती आणि विद्या सिन्हा पत्नी, तर या चित्रपटातील वो कौन थी? पर्याय क्रमांक 1 सारिका, पर्याय क्रमांक 2 परवीन बॉबी, पर्याय क्रमांक 3 झरीना वहाब आणि पर्याय क्रमांक 4 रंजिता. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय वाटतं तुम्हाला नेवरेकर, तुम्ही काय डिपॉझिट केलंय? परवीन बॉबी. परवीन बॉबी म्हणजे तुम्ही केलंय की त्यांनी केलंय? नाही, मी केलंय. तुम्ही केलं. तुम्हाला आवडते ती? नाही. आणि तुम्ही काय डिपॉझिट केलंय? परवीन बॉबी. का बरं? कारण की वो म्हणजे थोडंसं बोल्ड कॅरेक्टर होतं. परवीन बॉबी ऍक्च्युली यूज्ड टू बोल्ड कॅरेक्टर करायची म्हणून. गुड. तुम्ही? सारिका. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रंजिता. त्यामुळे तिघांची उत्तरं चुकलेली आहेत. मगाशी आपण यांचं लग्न कसं जमलं, कसं झालं ते ऐकलं. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बर, कुठे भेटल्या त्या? घरी. कांदापोहे खायला गेला होता त्यांच्या घरी? नाही, ते आमच्याकडे आलो होतो. हो का? पण मी कांदापोहे नाही सर्व केले, तिने केले. नाही, मी पण नाही केलंय, यांच्या बहिणीने केलंय. हो का? बर. किती मुली बघितल्यात तुम्ही? एकच बघितली. एकच बघितली आणि ती पसंत पडली? येस. आणि तुम्ही किती मुलं बघितलीत? एकच. एकच? हो. बर, तुम्ही सांगा तुमच्या लग्नाबद्दल. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे. अरे वा वा. कुठे भेटल्या त्या? बसमध्ये. बसमध्ये? मला तर कळायला पाहिजे काय झालंय ते नक्की. बसमध्ये कशा भेटल्या ते कळलंच पाहिजे मला. म्हणजे बसमध्ये प्रवास करत होतो, ते येऊन बाजूला बसली. मग लगेच तुम्ही विचारलं लग्न करते का? नाही, लगेच नाही नाही. ना. नंतर विचारलं, म्हणजे 5-6 महिन्यानंतर विचारलं तिला. 5-6 महिने प्रेम प्रवासच करत होतात रोज? रोजचा रूट होता ना कॉलेजला. रोजचा रूट ना. अच्छा, कॉलेजमध्ये जाताना. मग त्या पटकन हो म्हणाल्या? नाही म्हणाल्या का? हो, काय म्हणाल्या त्या? आमची एवढी ओळख वगैरे नव्हती सुरुवातीला, त्यामुळे. बरं, मग होकार कधी दिलात त्यांना? साधारण 1.5 वर्षांनी वगैरे. 1.5 वर्ष त्यांना वाट बघायला लावली. आणि मग लग्न कसं झालं? आम्ही घरची परमिशन नव्हती, आम्ही जाऊन करून आलो. पळून जाऊन लग्न केलं? मग आता घरी सगळे? हो, आता सगळे आहेत. तुम्ही यांना सगळ्यात पहिल्यांदा कधी बघितलं? बसमध्ये बघितलं की? नाही, बसमध्येच. नक्की? होय. आधी त्यांनी मला बसमध्ये बघितलं होतं, नंतर नवरात्रोत्सवात आम्ही दांडिया खेळायला जायचो तेव्हा त्यांनी व्यवस्थित. आता खरं बोलल्या त्या. बघितलं? दांडिया खेळता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, इथे दांडिया होऊन जायला पाहिजे ना? हो ना? मी सांगणार इथे तुम्ही दांडिया खेळायचा. तुम्ही जॉईन होऊ शकता का? तुम्ही थोडंसं खेळू शकता का? थोडं दोन्ही जोड्यांनी. सगळ्यांनी. बजाव. आता खरा जोड्यांचा एपिसोड चाललाय असं वाटतंय. तुम्ही सांगा, तुमच्या मिसेस मधलं तुम्हाला काय आवडतं? ती
स्वयंपाक चांगला करते. चटपटीत कोणतेही पदार्थ चांगले करते. चटपटीत म्हणजे चाट किंवा भेळ, असं पाणीपुरी, अशा प्रकारचे सगळे. मग चला आपण हा गेम इथेच थांबूया, यांच्या घरी जाऊया सगळे जेवण खायला. चला. आणखी कुठला गुण आवडतो? आणि शी इज इंटेलिजंट. ओके. आणि असं नवऱ्याने म्हणणं हे खूपच कौतुकास्पद आहे. आय एम ऑन द सेफर साईड. आणि तुम्हाला यांच्यातलं काय आवडतं? शांत आहे, संयमी आहे. तुम्ही असं काही ठरवून नाही ना आलंय सगळं चांगलं चांगलं सांगायचं नाही नाही, इथे? वाईट पण सांगणार आहे मी. अच्छा, व्हेरी गुड. दोन्ही सांगायचं. हा सांगा. शांत संयमी आहे. वाईट पण आता सांगू? हो सांगा ना, सांगा सांगा, ताबडतोब सांगून टाका. अॅनिमल प्लॅनेट आणि नॅशनल जिओग्राफिक सारखं खूप बघत असतात, त्याच्यामुळे तुम्ही असं आम्हाला करता? मराठी सिरियल्स बघायला मिळत नाही. का हो तुम्ही असं करता? सारखे सारखे प्राणी का बघता तुम्ही? माणसं पण बघा कधीतरी. आणि तुम्हाला काही नाही आवडत? खूप रागीट आहे. रागीट आहे? नाही हो, अजिबात वाटत नाही मला त्यांच्याकडे बघून तसं. पण मग त्या राग वगैरे खूप आला की तुम्हाला जे त्यांचं आजचं जेवण आवडतं त्यात काही खूप मीठ बीठ मसाला बिसाला घालून असं काही देत नाहीत ना? नाही तसं नाही. नाही. बर, 4 प्रश्न झालेले आहेत. या आधीच्या प्रश्नाचं उत्तर तिघांचंही चुकलेलं आहे, त्यामुळे आता याच्या पुढचा प्रश्न जो असेल तो जरा विचारपूर्वक खेळा, कारण ते जर उत्तर चुकलं तर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणारा हा प्रश्न आहे. तर हा आहे तुमच्यासाठी 5वा प्रश्न. झी मराठी अवॉर्ड्स 2009 मध्ये सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार कोणत्या जोडीनं जिंकला? आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हर्षवर्धन आसावरी, पर्याय क्रमांक 2 विक्रमादित्य देवयानी, पर्याय क्रमांक 3 आदिनाथ शुभ्रा आणि पर्याय क्रमांक 4 रोहित मधुरा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले तुम्ही? विक्रमादित्य आणि देवयानी. कोणी सांगितलं हे? त्यांनी सांगितलं का तुम्ही दिलंय? ही बघते जास्त, मी बघत का बरं? का उशीर होतो ना मला यायला. उशीर होतं यायला म्हणून. तुम्ही ठाम आहात का या उत्तरावर? बरोबर आहे उत्तर असं वाटतंय तुम्हाला? हो. तुम्ही काय उत्तर दिलंय? तुम्ही दोघेही बघता वाटतं सिरियल. दोघेही बघत नाही? पण माहिती. बरं, कुठल्या मालिकेतले हे दोघे? कुलवधू. आणि तुम्ही? विक्रमादित्य देवयानी. कसं काय? आम्ही रोज सिरियल बघतो 8 वाजता. आम्ही 8 वाजता घरी येतो. अरे वा. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रमादित्य आणि देवयानी. तर आता बघूया या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी कोणी दिलं होतं. सगळ्यात आधी उत्तर दिलं होतं मिस्टर अँड मिसेस वेणी यांनी. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची वेळ तुमची आहे. तुमचा कितपत विश्वास आहे नशिबावर? फार थोडा. तुमचा? मला पण फार 1%. सगळं मनगटाच्या ताकदीवर. म्हणजे 99% प्रयत्न केले असतील तर 1% नशिबाची साथ कामात पडते. जर का तुम्ही 99% तुमचे प्रयत्नच केले नाही तर नशीब काही करू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर आहे तुमचं. मी ही माझ्या हातातली पानं इथे ठेवतेय. ठरवा कोणी निवडायचं ते. बघा, जर चुकलं तर नंतर मग ते म्हणतील बघ तू कशाला हे उचललंस. नाही, याच्यात ऍक्च्युली काही केलं तरी +10 आमचे. हो का? बरं बरं बरं, ठीक आहे. हे बरोबर आहे, वजा 10 गेलेले आहेत त्यामुळे तसं टेन्शन कमीच आहे आता तुम्हाला. पण खेचा 10 आले तर कोणाचे खेचाल तुम्ही 10? का हो त्यांचे? त्याच्यात काही नाही, जस्ट आय एम गोइंग क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज नाही जात का तुम्ही? नाही. ठीक आहे. हा, हे तुम्ही निवडलेलं पान आहे. बाकीची 2 पानं मी बाजूला ठेवते. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
जर खेचा 10 आलं तर तुमचं काही खरं नाही म्हणून आत्ताच शुभेच्छा देऊन ठेवते. आणि नशिबाचा कौल आहे खेचा 10. तरी अजून विचार करा, तुम्हाला काय कुणाकडून खेचायचे 10 तर त्याचा विचार तुम्ही करू शकताय. कुठून घेतलं तरी मला आवडणार नाही. तुम्ही विचार करा, तोपर्यंत तुम्ही माझ्या जागेवर जाते. ठरलं कुणाचे घेणार? क्लॉकवाईज. सो सॉरी मिस्टर अँड मिसेस नेवरेकर, तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. तुमच्या खात्यात आता आहेत 10% आणि मिस्टर अँड मिसेस वेणींच्या खात्यात आहेत 40%. अभिनंदन. तुम्ही सांगा, तुमच्या मिसेस मधलं तुम्हाला काय आवडतं? जिद्दी आहेत त्या. हो. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, हवीच. जसं तुम्ही हवे म्हणजे हवे. आणि तुम्हाला त्यांच्यातलं काय आवडतं? मनमिळावू आहेत ते आणि जसं दुसऱ्याच्या मदतीला एकदम पटकन धावून जातात, ते मला आवडतं. आणि त्यांच्यातला कुठला गुण आवडत नाही? क्रिकेट. कारण ते कधी कुणी बोलवलं क्रिकेट खेळायला मित्रांनी वगैरे की लगेच जातात आणि संडे तर त्यांचा क्रिकेटमध्येच जातो. पण 2-3 तास क्रिकेट खेळलं तर काय हरकत आहे? एखादा रविवार मिळतो ना त्यांना. नाही, 2-3 तास नाही, ते खूपच खेळतात. म्हणजे किती? सकाळी लवकर 8ला वगैरे गेले तर संध्याकाळी 6 वगैरे येत नाहीत. अरे बाप रे. अहो, खरं तर तुम्ही आपल्या टीम मध्ये असायला हवं होतं. बरं जाऊ दे. तुम्हाला यांच्यातला कुठला गुण खटकतो? म्हणजे भीती जास्त. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आता जर मुलाला काय लागलं तर हिला पहिली चक्कर येते. चक्कर येते? म्हणजे असं ही होती नाही, चक्कर. म्हणजे मुलाला काही झालं तर प्रत्येक आईला होतच असं, त्याबद्दल पण काही ही घाबरते, शंका म्हणजे नाही. अशी एकदम पडते अशी, तिला ते सहन होत नाही. आता जर समजा उत्तर तुमचं हे चुकलं असतं तर तुम्हाला काय टेन्शन आलं असतं? नाही. चक्कर आली असती? नाही. नक्की. नक्की. बर तुम्ही सांगा. नेहमीसारखंच नेहमीसारखं म्हणजे? चांगलं जेवण करते, संयमी आहे. पण दुसरं एक सांगतो तुम्हाला, हा मला आठवड्यातून 3 वेळा शोधायला लागतं हिला. म्हणजे शोधायला? हो, ती एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे कारण मला ऑफिसमध्ये उशीर होतो. हा ही फोन करून विचार केव्हा निघता, मी सांगतो 6:20ला निघतो, 6:30ला निघतो. मग ही त्याप्रमाणे आपल्या ऑफिसचं काम आटपते बर. आणि मला नेमका उशीर होतो. हो ही त्या टायमिंगला बाहेर ऑफिसमधून बाहेर पडते, इथं ऑफिसच्या खाली न थांबता चालायला सुरुवात करते. वहिनी असं नाही करायचं. ट्रॅफिक वगैरे असतं, कधीतरी उशीर होतो यायला. शोधायला पाहिजे ना. पण मग ते शोधत मागे मागे येतात तुमच्या. तिथून हिच्या ऑफिसमध्ये यायचं, ती उभी नाही, तिथून अख्खा रस्ता शोधत जायचं, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. आणि मग ह्या तरा चालत हो, असतात पुढे. चालत असते. काय हे? मग आता नाही ना असं करणार तुम्ही? आता थांबाल ना तिथे? नाही, माझा तेवढा व्यायाम होतो ना. अच्छा, मग पण तुम्ही जोडीने चालत जा ना तसं पुढे. तुम्ही सांगा काय आवडत नाही त्यांच्यातलं? नाही, असं नाही काय. सगळंच आवडतं. मग ते तुम्हाला आता तुमच्याबद्दल सांगतायत तेही आवडतं? तर काय आमची रोजचीच मजा असते. तिघांनी तुमचे सगळे एकमेकांविषयींच्या आवडीनिवडी, गुण अवगुण सगळं जपा. एकमेकांबरोबर चांगला वर्षानुवर्ष संसार करा, ह्या शुभेच्छा तुम्हाला.